तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। काँग्रेस ही बुडती नाव आहे। त्यात राष्ट्रवादी जर जॉईन व्हायला म्हटली तर सगळे त्या पहिल्या नावेतून शरद पवार नावेतून पळून जातील आणि जो त्यांना चांगला चॉईस आहे ते जातील। सध्या चॉईस बीजेपीचं आहे, मोदीजींचं नेतृत्व आहे, देवेंद्रजींचं नेतृत्व आहे आणि त्यामुळे आगामी 20-25 वर्ष ग्रामपंचायत ते लोकसभा फार काही प्रॉब्लेम दिसत नाही लोकांना। मग लोक विकासाची कामं त्यांची करून घेण्यासाठी, त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस प्रेफर करतील की बीजेपी प्रेफर करतील? शुभेच्छा आहेत त्यांना। चांगलं आहे, राहुल गांधी आणि शरद पवार साहेबांची टीम मिळून चांगलं काम करतील, त्यांना शुभेच्छा आहेत। सक्षम विरोधी पक्ष तर राहिला पाहिजे ना राज्यामध्ये, आता काही शिल्लकच राहिलेलं नाही। तुम्ही ठेवत नाही ना, सगळ्यांनी वेगवेगळं होऊन पाहिलं, एकत्र होऊन पाहिलं, पण कुठे काय तुम्ही ठेवत नाही विरोधी पक्ष। आता परवाच उद्धवजींनी विचारलं त्यांना त्यांच्या बैठकीमध्ये दिलेला की आपला चेहरा कोण, तर अजून परत भानगडी सुरू झाल्यात। पंतप्रधान पदाचा पुढचा चेहरा कोण विचारलं तर ते सुद्धा ते सांगू शकत नाही, सांगू शकणारही नाही, नाहीतर ते सगळे अजून परत वेगवेगळे होतील। त्यामुळे राज्यात असेल काय, देशात असेल काय, सगळे 12 वाजलेले विरोधी पक्षाचे आपण बघतात।